कन्नड तालुक्यातील दाभाडी येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरात शाश्वत विकासात युवकांची भूमिका या विषयावर प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले। यावेळी डॉक्टर सुनील गोरडे, विभाग प्रमुख अर्थशास्त्र, शिवाजी महाविद्यालय कन्नड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आजचे युग गतिमान असले तरी शाश्वत मूल्यांची जपणूक करणे अत्यंत गरजेचे आहे आणि शाश्वत विकासात तरुणांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे। शिबिराच्या 5व्या दिवशी सकाळी एनएसएस विभागातर्फे गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले। स्वयंसेवकांनी गावकऱ्यांशी संवाद साधून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले। यानंतर ग्रामीण रुग्णालय कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले। रक्तगट, हिमोग्लोबिन, एनिमिया यासारख्या विविध तपासण्या करण्यात आल्या। सुमारे 35 ते 40 महिलांनी सहभाग घेतला आणि त्यांना आवश्यक औषधोपचार देण्यात आले। डॉक्टर गोरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण ही भावी पिढीसाठी आवश्यक जबाबदारी असल्याचे सांगितले। अध्यक्ष भाषणात प्राध्यापक मदन खुर्दे यांनी शाश्वत मूल्यांची जपणूक न झाल्यास तरुण पिढी दिशाहीन होण्याचा इशारा दिला। कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी पाककला स्पर्धा घेण्यात आली, ज्यात गावातील 20 ते 25 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या कार्यक्रमाला सरपंच अकिलाबी शहा यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता एनएसएस विभागाचे कार्यक्रमाधिकारी व शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले। या प्रसंगी एनएसएस विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर प्रकाश महाजन, डॉक्टर राकेश अहिरराव, डॉक्टर सीमा काशीद, संयोजन समितीचे सदस्य प्राध्यापक प्रगती चौहान, ग्रंथपाल डॉक्टर संतोष देशमुख उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि पाहुण्यांचा परिचय जानवी गाडे हिने केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरव निकम, आभार प्रदर्शन प्रथमेश व्यवहारे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनएसएस विभागाने विशेष प्रयत्न केले। महाराष्ट्र T24 करिता छत्रपती संभाजीनगर येथून निलेश पवार।